मनोवस्थाना सौक्ष्म्यात निवतना अभिभवात समानाभिहानाच. ही जी हा जो श्लोक आहे किंवा ही जी कालिका आहे ही सांख्य शास्त्रातील सांख्य कालिका नावाचा जो सगळ्यात प्राथमिक ग्रंथ आहे, सुरुवातीचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सांख्य शास्त्रीयांचं जे मत आहे त्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचं काय मत आहे, या संपूर्ण शास्त्राची मान्यता कशा पद्धतीने आहे किंवा या शास्त्राचे विचार कशा पद्धतीने चालतात या विषयी त्यांनी सांगितलं आहे. तर याच्यातली ही कोणाचा ग्रंथ आहे? कालिका सांख्यशास्त्र कोणाचा ग्रंथ आहे? कोण कारिका? सांख्य कालिका ईश्वर कृष्ण नावाचे एक हे गेले शास्त्रज्ञ, त्यांचा हा ग्रंथ आहे, त्यांनी रचलेला आहे. तर या ही जी कालिका आहे ना, या कालिकेमध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती का, की प्रत्यक्ष ज्ञान मनुष्याला जे होतं ते प्रत्यक्ष ज्ञान होण्यामागे किती अडचणी येतात किंवा काय म्हणतात त्याला, प्रत्यक्ष ज्ञान कुठल्या कुठल्या कारणामुळे होत नाही या गोष्टीचं त्यांनी वर्णन केले. म्हणजे काय, आपण थोडंसं जर मागे जाऊन गेलं, प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू दिसणे. म्हणजे जसं की आता तुम्ही सगळे समोर बसलेले आहे आणि ते मला दिसणं म्हणजे हे प्रत्यक्ष ज्ञान, किंवा मी इथं बसलेलो हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसणं, केवळ डोळ्याने दिसणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. नाही नाही, केवळ डोळ्यानं कसं होईल? इंद्रियाने म्हणजे म्हणून इंद्रिय शब्द इंद्रियांच्या द्वारे ज्या वस्तूंचं आपल्याला थेट ग्रहण होतं ते प्रत्यक्ष ज्ञान. थोडंसं जर आपण मागे जाऊन बघितलं तर त्यांचं म्हणणं काय माहिती का, की मनुष्याला सुख दुःख होतात आणि त्या सुख दुःखाचा नाश होण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. मग आता त्या सुख दुःखाचा नाश कशाने होतो, तर त्यांनी सांगितलं व्यक्त अव्यक्त ज्ञ, व्यक्ताव्यक्त ज्ञ विज्ञान. व्यक्त अव्यक्त आणि ज्ञ म्हणजे काय, तर थोडक्यात व्यक्त म्हणजे आपल्याला दिसत असलेलं संपूर्ण जगत, अव्यक्त म्हणजे या सगळ्या जगताला कारण असलेली मूलभूत प्रकृती, आणि ज्ञ म्हणजे पुरुष. किंवा असं म्हणून दरवेळेस आपल्या प्रसिद्ध शब्दात बोलायचं झालं तर परमात्मा आणि त्याची माया. वेदांत शास्त्रानुसार जर बघायला गेलं तर परमात्मा आणि माया हे शास्त्रामध्ये पुरुष व प्रकृती या नावाने ओळखलं जातं. तर या सगळ्यांचं एकदा जर का मनुष्याला ज्ञान झालं म्हणजे कोणाकोणाचं, व्यक्ताचं म्हणजे या संपूर्ण जगताचं, अव्यक्ताचं म्हणजे या जगताला कारणीभूत असलेल्या प्रकृतीचं, आणि पुरुषाचं म्हणजे ज्याच्या केवळ सान्निध्य मात्राने हे सगळं समोरचं घडतं. तर अशा या तिघांचं एकदा का ज्ञान झालं मनुष्याला की मग नंतर त्याला कुठल्याही प्रकारचे दुःख होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर विषय असा आहे की मग आता ते ज्ञान होणार कसं? ज्ञान होतं म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला विवेक. हा, ज्ञान विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे एखादी वस्तू अशी आहे हे समजणं, त्या वस्तू परस्पर भिन्न असं ज्ञान. हा, जीव जो आहे हा सर्वांची एक अशी एकत्र बांधल्या गेलेली आहे सर्वांना. तर त्याच्यातला विवेक हा म्हणजे हा नाही, हा म्हणजे हा नाही, हे तीन वेगळे वेगळे आहे असं म्हणजे ज्ञान. तर यांचं ज्ञान झाल्यानंतर मनुष्याला दुःखापासून मुक्ती होते. तर त्या ज्ञानाला दुःखापासून का होते, कारण दुःख कशामुळे झालेलं असतं? दुःख जे झालेलं असतं ते पूर्ण कर्मानुसार, नुसत्या कर्मानुसार नाही. दुःख हे या तिघांमध्ये ऐक्य ज्ञान असल्यामुळे दुःख उत्पन्न होणार. कारण कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे स्वतःला समजत असतं, स्वतःला समजत असल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून जे सुख दुःख होतं ते स्वतःला होतं. पण आपण याच्यापेक्षा वेगळे आहोत असं जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला त्याच्यापासून होणारं दुःख पण होतं. तर तिथं त्यांनी प्रत्यक्ष ज्ञान न होण्याच्या मागे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान कशा कशा कारणांमुळे होत नाही हे त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष ज्ञान कुठल्या कुठल्या कारणामुळे होत नाही तर त्याच्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं अतिदूर. एखादी वस्तू आपल्यापासून जर खूप दूर असेल तर त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होत नाही. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंद्रावरती खड्डे आहेत, परंतु ते चंद्रावरचे खड्डे आपण इथं बसून बघितलेत का?
पुढे कोण करू शकत? कोणीतरी बघितले हे एक कारण आहे अतिदूरा. दुसरं कारण त्यांनी काय कोणीतरी सांगितलं? बघितलेत की सामीप्या. एखादी वस्तू आपल्या डोळ्याच्या खूप जवळ असेल तर तरी सुद्धा त्या डोळ्याच्या एकदम जवळ असलेल्या वस्तूचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. जसं की उदाहरणार्थ डोळ्यात भरलेलं काजळ, त्या काजळाचं आपलं आपल्याला प्रत्यक्ष होत नाही, म्हणजे आपल्याला ते दिसत नाही. ज्यावेळेस आपण ते दर्पण घेऊ, आरसा घेऊ, त्यावेळेस आपल्याला त्याचं ज्ञान होईल. परंतु इथं भरल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या आरशाचा वापर न करता आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर त्यांनी सांगितलं सामीप्या. पुढे सांगितलं इंद्रिय खाता. तिसरं कारण त्यांनी काय सांगितलं प्रत्यक्ष ज्ञान न होण्याच्या मागे? जर तुमचे डोळे जर खराब असेल किंवा कुठलाही इंद्रिय जर खराब असेल तर तुम्हाला त्या इंद्रियापासून होणाऱ्या ज्ञानाचं प्रत्यक्ष होत नाही. विचार ना. इंद्रियापासून प्रत्यक्ष होत नाही. हां विचार एक मिनिट. तुम्ही सांगितलं की जवळ जर असेल सामिप्य, मग आपण गुलाबजामुन तर एकदम जिभेला लावल्यावरच ज्ञान होतं. अतिसामिप्यामुळेच ज्ञान झालं त्याचं. सगळं गुलाबजामुन गोळ केला नाही. पुढे सांगितलं मनोवस्था. म्हणजे काय? तर आपलं चित्त जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला एखादी वस्तू समोर असताना सुद्धा ती वस्तू व्यवस्थित लक्षात येत नाही. आणि पुढे सांगितलं सौक्ष्म्यान. सौक्ष्म्यान म्हणजे काय? एखादी वस्तू जर खूप सूक्ष्म असेल तर तरी सुद्धा आपल्याला त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. कसं?